सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले 2 दिवस जरा थोडीशी तब्येत नरम आहे. मी आज जो आत्ता इथे आलोय, मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती. मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर, तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आलो. फार काही लंब भाषण करणार नाही, परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन, निश्चित देईन. कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत. पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येतच नाहीत. हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये. हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला, मग आपण म्हणतो काय झालं, व्हायरल होता. हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास 12 दिवस 13 दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष. ते 3 ऑगस्ट 1947 स्थापना झालेली, 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष. इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. मला अजूनही आठवतं की 1981 साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले होते, कम्युनिस्ट पक्षाचे. खरं तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून विस्तवी जात नसे, पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते, मोठ्या मनाचे होते. ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं. म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा, तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं. आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती 2 भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत.